या अशा प्रकारचे फाउंडेशन या होल्डिंगसाठी वापरले गेले होते। आपण बघत आहात ही पूर्ण एवढी मोठी होल्डिंग या छोट्याशा फाउंडेशनवरती उभी होती आणि आजच्या थोड्याशा वाऱ्यावावदानाने ही फाउंडेशनपासून उपसून पडलेली होल्डिंग या अशा प्रकारे ही झोपून गेलेली आहे होल्डिंग पूर्णपणे पेट्रोल पंपावरती। या होल्डिंग खाली बऱ्याचशा गाड्या दाबून गेलेल्या आहेत, त्यामध्ये बरीचशी लोकही होती आणि आपण पाहत आहात की पेट्रोल पंपमध्ये काहीही दिसत नाही आहे आपल्याला। पेट्रोल पंपाच्या मध्ये पेट्रोल पंप, डिझेल पंप आणि CNG पंप अशा प्रकारे हा पेट्रोल पंप आहे। इथे अजूनही खूप मोठी रिस्क आहे। CNG गॅस पंप आतमध्ये आहे आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न इथे पोलीस प्रशासन करत आहे। आपण पाहत आहात इथे पब्लिकही बऱ्यापैकी चिडलेले आहे। अद्यापही कळलेले नाही अजून की इथे किती जीवितहानी झालेली आहे, पण लोकांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे। इथे रेस्क्यू आणि पोलीस टीम ही सहकार्य करत आहेत आणि ही दुर्घटना घाटकोपर पूर्व ईस्टर्न एक्सप्रेस हाईवेच्या जवळ असलेला जो पुलिस क्वार्टर के पास हाईवे के पास हाईवे जो है इधर हा पहिला पाऊस काळ बनून मुंबईवरती आला। हे चित्र बघत आहात। या प्रकारे पंपात अजूनही गाड्या अडकलेल्या आहेत। या प्रकारे काही लोकांना वाचून बाहेर काढण्याची प्रक्रियाही इथे दिसत आहे। लोकांचं सहकार्य यांना मिळत आहे। गाड़ी